लव जिहादच्या विरोधात राज्यामध्ये काही कायदा वगैरे होणार आहे का? सरकारचा तसं काही हे आहे का? कारण की पोलीस महासंचालकाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. हे बघा, लव जिहाद हे प्रकरण जे आहे अत्यंत गंभीरतेने सरकारने घेतलेलं आहे. गेल्या 4-5 वर्षाचा जर त्यांचा रेशिओ पाहिला तर जवळपास 1.25 लाख असे प्रकरणं या महाराष्ट्रात घडलेली आहे. आणि दरवेळेला ते प्रकरण घडताना त्या मुलींचा कुठेही तपास लागलेला नाही. म्हणून आता हा लव जिहादचा एक नवीन कायदा आणायचा सरकारचा मानस जरूर आहे. त्यासाठी अनेक पक्षांच्या लोकांनी सुद्धा मागणी केलेली आहे. म्हणून हा कायदा मला वाटतं या येणाऱ्या अधिवेशनामध्ये अस्तित्वात येईल. सर, आगामी या निवडणुका आहेत तर त्या संदर्भामध्ये महायुतीचं धोरण काय? वेगवेगळे लढणार का सोबत? मी आज मला वाटतं सकाळीच बोललो आहे की आम्ही महायुती म्हणून लढण्याच्या मनस्थितीत आहोत. महायुतीला लोकांचा पाठिंबा असतो आणि सर्व कार्यकर्ते एक म्हणून एका दिलाने काम करतात. मग जर स्थानिक लेवलवर जर आपण विचार केला, त्यांचं जर मत पुन्हा घेत बसलो तर प्रत्येक ज्याला निवडणूक लढायची आहे तो म्हणतो सुटली, तो म्हणतो युती पाहिजे, नाही सुटली तर म्हणतो युती नको, आपली ताकद आहे. आणि असं केलं तर मग त्याचा फटका या महायुतीला बसेल. म्हणून तसं न करता महायुतीमध्ये लढायची आमची तयारी आहे. आणि जर असाच जर निर्णय झाला तर त्याचे परिणाम मला वाटतं थोडेसे वाईट होतील. नाही, पण भाजपचे अनेक नेते ते स्वबळाची भाषा करतात. अशोक चव्हाण असतील, बावनकुळे, स्थानिक पातळीवरती निर्णय घेऊ. हे बघा, स्वबळावर लढायचे ना, आमची काही हरकत नाही आहे. आम्ही काही कमजोर वगैरे नाही आहेत. आम्ही आमचे लढू शकतो. पण शक्यतो हे आपल्यामध्ये रिफ्ट असू नये, आपल्यामध्ये वादविवाद होऊ नये, ही त्याच्यामागची भूमिका आहे. नसं स्वबळावर प्रत्येकजण लढू शकतो. साधारणतः ही निवडणुका कधी होतील? कारण की तिन्ही पक्षांवर पाहिजे तर खूप मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. आता या एप्रिलच्या नंतर मला वाटतं याचा कार्यक्रम डिक्लेअर होईल. सुप्रीम कोर्टामध्ये जे केस आहे त्याचाही निकाल लागेल आणि त्याचबरोबर तातडीने ह्या निवडणुकीची प्रोसेस सुरू होणार आहे. जवळपास मेमध्ये होण्याची शक्यता आहे. एप्रिल मेचा जो एंडिंग आहे, कारण की पावसाळ्यात घेता येत नाही आणि भर उन्हाळ्यातही घेता येत नाही, त्याचा मध्यान्ह पाहून त्यावेळेला ह्या निवडणूक होतील. सर, सिल्लोडमध्ये पाकिस्तानसाठी परिस्थिती असं काल दानवे म्हणाले, खरंच त्याची परिस्थिती आहे? सिल्लोड हा मतदारसंघ रावसाहेब दानवेला लागून असल्यामुळे तिथलची परिस्थिती त्यांना जास्त जाणीव आहे. अशी जर भयानक परिस्थिती असेल तर त्यांनी मुख्यमंत्री आपले आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोललं पाहिजे, त्यांच्या कानावर तो प्रकार टाकला पाहिजे. आणि त्या सिल्लोडसाठी काही प्रयत्न करायचे असेल तर मी त्यांच्या सोबत आहे. निश्चित आपण या सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी परिस्थिती होऊ देणार नाही, कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही, हे माझं पहिल्यापासून स्टेटमेंट आहे. उभाटामध्ये खास करून कोकणात खूप गर्दी सुरू आहे. भास्कर जाधव देखील नाराज दिसतात. तुमच्याकडे येणार आहेत का? उभाटामध्ये कोण राहिले? आता उभाटाचे सर्व कार्यकर्ते आता हे पक्ष सोडून दुसरीकडे चाललेले आहेत. कारण की उभाटा पक्ष चालवतोय कोण, हाच आमच्यासमोर बेसिक प्रश्न आहे. कोण नेता आहे? जो उठतो तो सकाळचा भोंगा तुम्ही पाहिला असेल, कोणीही बोलतोय आणि त्यांच्यावर कोणताही बंधनं नाहीत. आमच्या काळामध्ये शिवसेना प्रमुखाचा आदेश म्हणजे सर्वांना सारखा एक नियम होता. आता कोणीही उठतं सकाळी, कोण बोलतं दुपारी, कोण बोलतं कल्पना नसते. म्हणून उभाटाचे कार्यकर्ते आता पक्षामध्ये राहण्याच्या मनस्थितीत नाहीत. खासदाराला जर जेवायला जायचं असेल तर परमिशन घ्यावी, इथपर्यंत जर वाईट अवस्था जर त्यांची होत असेल तर तेही लोक आता आमच्याकडून त्यांच्यापासून दुरून आमच्याकडे येण्याच्या मनस्थितीत आहेत. अजित पवार असं म्हणाले की माझ्यावरही आरोप झाले, मी सुद्धा राजीनामा दिला होता. धनंजय मुंडेला तसं वाटत असतील तर ती देऊ शकतील. त्यांच्या मनावर धनंजय मुंडे असं ते त्यांच्या पक्षाचं नेतृत्व करताना पक्षांच्या नेत्यांनी जो आदेश दिला तो सर्वसामान्य कार्यकर्ता मानतो. म्हणून धनंजय मुंडेचा राजीनामा घेणे किंवा न घेणे हा अजितदादाचा अधिकार आहे. आणि मला वाटतं त्यांनी त्यांचा अधिकार कुठे वापरायचा हा त्यांचा स्वतःचा वैयक्तिक निर्णय आहे. म्हणून त्यांनीच तो निर्णय घ्यायचा आहे, नेमकं यामध्ये काय भूमिका घ्यायची. शेवटचा प्रश्न असा आहे की धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची जी भेट झाली, त्या बातम्या आल्या, तर या बातम्या फोडल्या कोणी? म्हणजे धनंजय मुंडेंनी त्यांचा गेम केला का भाजपनं असं काही डाव करतात? कोण कुणाचा गेम करणं राजकारण आहे, त्यासाठी सावधतेनं पावलं टाकली पाहिजेत. आज सुरेश धस चांगल्या भावनेतून जरी गेले असेल तरी त्याच्या अर्थाचे अनेक अर्थ निघायला लागलेले आहेत. म्हणून राजकारणामध्ये असलेल्या परिस्थितीला समोर जाताना आपण काय करतोय याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सर, शेवटचा प्रश्न, किनवटमध्ये मागासवर्गीय मुलामुलींच्या हॉस्टेलसाठी जागा उपलब्ध होत नाही, त्यासाठी काय प्रयत्न करतो? मी आजच आता समाज कल्याण अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे. माझ्यासोबत आमदार आहेत, त्यांनाही सांगितलेलं आहे माझं टार्गेट या महाराष्ट्रामध्ये 25,000 विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये ठेवण्याचं आहे. म्हणून आताच
मी त्याची घोषणा त्यासाठीच करायला इथं आलेलो आहे. किनवटमध्ये मुलांचं हॉस्टेल हे 100 मुलाचं हॉस्टेल इथं होईल. यांच्या मतदारसंघामध्ये हिमायतनगरमध्ये एक 100 मुलींचं हॉस्टेल आम्ही तयार करतो आहे आणि माहूर येते तिथे एक 100 मुलींचं असं हॉस्टेल. त्या तिन्हीकडे मी आज त्याची घोषणा करणार आहे आणि येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये याच्या कामाची सुरुवातसुद्धा होईल. याला एकंदरीत खर्च जवळपास 15 ते 20 कोटी रुपये येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.